नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र गणेश कळसकर. सायन्स अकॅडमीत जाऊन आत्मविश्वासातून यशाकडे. मित्रांनो, आज आपण सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री या चॅप्टरचा पुढील भाग अभ्यासणार आहोत. तर मित्रांनो, आपण पाठीमागील लेक्चरमध्ये अभ्यासलं होतं ॲटॉमिक मासेस, त्यानंतर मॉलिक्युलर मासेस आणि काही मॉलिक्युलर मासेस फाइंड आउट करण्याचे एक्झाम्पल्स मी सॉल्व्ह करून दिलेले होते आणि तुम्हाला काही एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी दिले होते. तर त्यापैकी काही स्टुडंट्सने ते सॉल्व्ह करून ग्रुपवरती सेंड केलेले आहेत. आज आपण सुरुवात करणार आहोत फॉर्म्युला मासने. व्हॉट इज द फॉर्म्युला मास? मित्रांनो, तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये अभ्यास केला आहे पहा. तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ सोडियम क्लोराईड, तुम्हाला जर म्हणलं सोडियम क्लोराईडचा फॉर्म्युला काय, तर तुमचा आन्सर काय असणार आहे? NaCl. ओके. तुम्हाला म्हणलं मित्रांनो मला कॅल्शियम सल्फेटचा फॉर्म्युला सांगा, तर तुमचा आन्सर काय असणार आहे? CaSO4, कॅल्शियम सल्फेट. तुम्हाला म्हणलं मला कॅल्शियम हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला सांगा, तुम्ही सांगणार CaOH ट्वाइस. तर आपण आता हे जे फॉर्म्युले सांगितलेले आहेत असे फॉर्म्युले आणि त्यांचे आपण आता फाइंड आउट करणार आहोत मासेस, फॉर्म्युला मासेस. व्हॉट इज द फॉर्म्युला मास? पहा, the formula mass of a substance, the formula mass of a substance is the sum of, कोणाची सम म्हणतोय आपण? atomic masses of all the atoms in the formula. मित्रांनो लक्षात घ्या, व्हॉट इज द फॉर्म्युला मास? फॉर्म्युला मास म्हणजे नेमकं काय? द फॉर्म्युला मास ऑफ ए सबस्टन्स इज द सम ऑफ, कोणाची सम? सम म्हणजे बेरीज, ऍडिशन. कोणाची सम म्हणतो आपण? ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल द ॲटम्स इन द फॉर्म्युला. त्या सबस्टन्सचा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या सर्वच्या सर्व ॲटमच्या ॲटॉमिक मासची सम, बेरीज म्हणजेच आपण म्हणणार आहोत फॉर्म्युला मास. आपण मित्रांनो एक एक्झाम्पल विचारत घेऊयात. इफ यू कन्सिडर, फॉर एक्झाम्पल आपण क्वेश्चनच्या स्वरूपात पाहू. फाइंड दी फॉर्म्युला मास ऑफ, कोणाचं फाइंड आउट करणार आहोत आपण? कन्सिडर करा सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड. ठीक आहे, तर आपण आता याला सॉल्व्ह करू. आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला मास कसं फाइंड आउट करणार आपण? त्या फॉर्म्युल्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या ॲटमच्या ॲटॉमिक मासची सम म्हणजेच आपलं फॉर्म्युला मास असेल. मग मी इथे म्हणतोय फॉर्म्युला मास ऑफ NaCl इज इक्वल टू, आता Na किती आहेत? 1, एकच आहे. 1 इंटू, आता ॲटॉमिक मास म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण ते ॲव्हरेज ॲटॉमिक मास कन्सिडर करत असतो. याची स्टोरी तुम्हाला माहिती झालेली आहे. तर आपण कोणताही एखादा एलिमेंट जर विचारात घेतला तर तो नेचरमध्ये डिफरंट आयसोटोपच्या फॉर्म मध्ये असतो. मग जर आपल्याला त्या एलिमेंटचं, त्या एलिमेंटच्या ॲटमचा ॲटॉमिक मास विचारात घ्यायचा असेल तर आपल्या सर्वच्या सर्व आयसोटोपच्या ॲटॉमिक मासचे आपल्याला काय घ्यावे लागते? ॲव्हरेज घ्यावी लागते. म्हणून आपण म्हणलं Na किती आहेत? 1 इंटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ Na प्लस क्लोरीन किती? तो सुद्धा फक्त एकच आहे, 1 इंटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन. डन. इज इक्वल टू, मित्रांनो पहा आता 1 इंटू व्हॉट इज द ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ सोडियम? सोडियमचा ॲटॉमिक मास असतं मित्रांनो 23 प्लस 1 इंटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन इज 35.5. ठीक आहे, मग आपल्या 23 इंटू 1 23 प्लस 35.5 जा 35.5 and we get 58.5. आणि मित्रांनो आपल्याला ही जी व्हॅल्यू मिळाली आहे 58.5, याला आपण म्हणणार आहोत इट इज द फॉर्म्युला मास ऑफ सोडियम क्लोराईड. आणि याचं युनिट आपल्याला माहिती आहे आपण काय देत असलो? U. इट इज द युनिफाईड मास.
यालाच आपण AMU ॲटॉमिक मास युनिट और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ डाल्टन. त्यालाच आपण डाल्टन. पहा हे तिघे सेम म्हणतोय आपण. डाल्टन, AMU आणि U. डाल्टन इज इक्वल टू ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू युनिफाईड मास U. अशा प्रकारे. ठीक आहे. आपण आणखी एक एक्झाम्पल फाइंड आउट करू की ज्याच्यामध्ये आपण फॉर्म्युला मास डिटरमाइन करणार आहोत. डेफिनेशन सर्वांच्या लक्षात आलेले आहे. द फॉर्म्युला मास ऑफ ए सबस्टन्स इज द सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल द ॲटम्स इन द फॉर्म्युला. कोणत्या एखाद्या सबस्टन्सच्या फॉर्म्युल्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या सर्वच्या सर्व ॲटमच्या ॲटॉमिक मासची सम म्हणजेच फॉर्म्युला मास होय. ओके. आपण एक एक्झाम्पल पाहिले. आणखी एक एक्झाम्पल मी सांगणार आहे. आपण जर कन्सिडर केलं मित्रांनो कॉपर नायट्रेट. CuNO3 ट्वाइस. आपण घेतला कॉपर नायट्रेट CuNO3 ट्वाइस. फाइंड द फॉर्म्युला मास ऑफ कॉपर नायट्रेट. ओके. CuNO3 ट्वाइस. तर मित्रांनो आपण काय म्हणणार आहोत पहा. फॉर्म्युला मास इज इक्वल टू काय फॉर्म्युला असणार आहे. फॉर्म्युला मास ऑफ CuNO3 ट्वाइस इज इक्वल टू, आता इथून सुरुवात करतो, इज इक्वल टू कॉपर किती फक्त एक 1 इंटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कॉपर प्लस, आता पहा N किती आहेत 2, कारण ब्रॅकेटच्या बाहेर 2 आहे म्हणजे तो 2 मल्टिप्लिकेशन साठी आहे. 2 इंटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ नायट्रोजन प्लस, आता O किती ऍक्च्युली आता 3 2 जा 6 इंटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे. तर मित्रांनो आपण आता यांच्या व्हॅल्यू पुटअप करणार आहोत. कॉपरचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास आहे 63.5. 1 इंटू 63.5 प्लस ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ नायट्रोजन इज 14. नायट्रोजनचा आहे 14 प्लस 6 इंटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन इज 16. ठीक आहे. मग आपण आता हे मल्टिप्लाय करून घेणार आहोत. 63.5 जा 63.5 प्लस 14 2 जा 28 प्लस 16 6 जा 96. ओके. आपण याची सम करणार आहोत. 0.5 3 प्लस 8 11 प्लस 6 17 कॅरियर 1 9 1 9 प्लस 1 10 10 प्लस 2 12 12 प्लस 6 18 187.5 U दॅट इज युनिफाईड मास. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथे कॉपर नायट्रेटचं फॉर्म्युला मास फाइंड आउट केलेलं आहे. आता मी तुम्हाला होमवर्कसाठी 2 एक्झाम्पल देणार आहेत. ते तुम्ही सॉल्व्ह करून ग्रुप वरती सेंड करायचे आहेत. होमवर्क साठी find the formula mass of first one कॅल्शियम सल्फेट. यामध्ये मित्रांनो ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कॅल्शियम हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे म्हणून दिलेलं आहे 40. त्यानंतर सल्फर इज इक्वल टू 32 अँड ऑक्सिजन इज इक्वल टू 16. ओके. सेकंड वन फाइंड द फॉर्म्युला मास ऑफ सल्फ्युरिक ऍसिड आणि यामध्ये ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू 1. सल्फर तुम्हाला वरच्या प्रॉब्लेम मध्ये येते माहित झालाय आणि ऑक्सिजन हा 16. ओके. तर हे तुम्हाला फाइंड आउट करण्यासाठी असणार आहेत. आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट कडे जाणार आहोत. तो म्हणजेच व्हॉट इज द मोलर मास. मित्रांनो आपण मोलर मास कडे जाणार आहोत. मोलर मास म्हणजे काय. द मास ऑफ 1 मोल ऑफ ए सबस्टन्स इन ग्रॅम इज कॉल्ड एज द मोलर मास.
मोलर मास. मित्रांनो यामध्ये मोलर मोलर हा शब्द आलेला आहे. द मास ऑफ one mole of a substance in a gram is called as molar mass. मित्रांनो एक मोल सबस्टन्स, एक मोल पहा का आता विषय. वन मोल हा कन्सेप्ट आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. मी परत एकदा रिपीट करेल कारण की केमिस्ट्रीमध्ये वन मोलला जेवढी व्हॅल्यू आहे तेवढी व्हॅल्यू दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला नाही, हे लक्षात घ्यायचं मित्रांनो. वन मोल हा फार महत्वाचा कन्सेप्ट आहे. द मास ऑफ ए वन मोल ऑफ ए सबस्टन्स इन ग्रॅम. एक मोल सबस्टन्स ग्रॅम मध्ये जे मास असतं, वन मोल सबस्टन्स ग्रॅम मध्ये जे मास आहे त्याला आपण म्हणणार आहोत मोलर मास. आता आपण अगोदर वन मोल याला एकदा रिपीट करू. व्हॉट इज द वन मोल? आपल्याला आठवत असेल तर वन मोल इज दी, व्हॉट इज दी वन मोल? वन मोल इज द अमाउंट ऑफ ए सबस्टन्स. वन मोल इज द amount of substance that contains as many, पहा मित्रांनो, that contains as many entities or particles as there are atoms in 12 gram of carbon 12 atom. 12 gram of carbon 12 atom. म्हणजे मित्रांनो कार्बन 12 चा as there are atoms in 12 gram of carbon 12 आइसोटोप. आपण ही व्हॅल्यू सुद्धा फाइंड आउट केली होती. तर वन मोल इज इक्वल टू आपण असं म्हणलं होतं 6.022 into 10⁻23. आपण त्याला म्हणलो होतो एकतर ऍटम्स, आयन्स, कोणतेही पार्टिकल्स, कोणतेही इलेक्ट्रॉन्स, काहीही असेल, पण वन मोल मध्ये असणारी ती जी व्हॅल्यू आहे ती फिक्स आहे. मित्रांनो तुम्हाला माहित आहे वन डझन म्हणलं की आपण किती म्हणतो? 12. फॉर एक्झाम्पल मार्केटमध्ये जर आपण बनाना म्हणजे आपण केळी जर विकत घ्यायला गेलो तर एक डझन केळी आपण ज्यावेळेस विकत घेतो त्यावेळेस त्यामध्ये येणारी केळीची जी अमाऊंट असते ती किती असते? 12. ओके. एक डझन म्हणजे जसं 12 किंवा एक ग्रॉस म्हणजे 144. वन डझन मीन्स 12 युनिट्स. त्याच प्रकारे वन ग्रॉस मीन्स 144 युनिट्स. ज्या प्रकारे आपण म्हणतोय त्याच प्रकारे मित्रांनो वन मोल म्हणजे किती? 6.022 into 10⁻23. एनिथिंग, कोणतीही गोष्ट. परत एकदा या आपला विषय चाललेला आहे मोलर मास. व्हॉट इज द मोलर मास? इट इज अ मास ऑफ वन मोल ऑफ ए सबस्टन्स. एक मोल एवढ्या सबस्टन्सचं असणारं मास, पण कशामध्ये? इन ग्रॅम. म्हणून तर त्याला मोलर मास, मोलर वन मोलचं म्हणून मोलर मास आपण असं म्हणलेलं आहे. ठीक आहे. आणि मग आपण वन मोल मी फक्त एकदा परत डिफाईन केलेले आहे. One mole is the amount of substance that contains as many entities or particles, काही असतील की जे कोणा एवढे असतील. पहा मित्रांनो याच्यामध्ये आपण म्हणलो होतं that there are the atoms in कशामध्ये? 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12 आइसोटोप. कार्बन 12 च्या 12 ग्रॅम मध्ये जेवढे ऍटम्स असतील तेवढे जर त्या सबस्टन्स मध्ये अमाऊंट असेल तर ते असते वन मोल. आणि मग त्यानुसार आपण याची व्हॅल्यू डिराईव्ह केलेली होती. वन मोल इज इक्वल टू एवढी व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली होती 6.022 into 10⁻23. मग कोणत्याही सबस्टन्सचा एवढे येणारे ऍटम्स असतील, एवढे मॉलिक्युल्स असतील, एवढे आयन्स असतील, एनिथिंग काहीही जर एवढं असेल तर तो सबस्टन्स किती असणार आहे? वन मोल. ओके, लक्षात आलं? आता पहा तर आपण मोलर मास म्हणलेला आहे. व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन नंबर ऑफ मोल्स अँड द मोलर मास? आता मित्रांनो आपण नंबर ऑफ मोल्स आणि मोलर मास मधलं रिलेशन सांगतोय. मी फक्त मोलर मास साठी एक एक्झाम्पल सांगतो. कार्बन
12 ग्रॅम. आता पहा इथे मी 12 ग्रॅम पर मोल म्हणतोय, आलं ना इथे 12 ग्रॅम पर मोल, म्हणजे हे काय असणार कार्बनचं मोलर मास. मित्रांनो कन्फ्युजन करायचं नाही, कार्बन 12U म्हणलं तर हे कार्बनच्या ऍटमचं ऍटोमिक मास झालं. हे काय झालं ऍटोमिक मास, युनिट काय याचं यू, पण मी याला 12 ग्रॅम पर मोल म्हणलं की हे ग्रॅम मध्ये आलं, हे काय झालं त्याचं मोलर मास. ओके, मग आपण असं म्हणू शकतो the molar mass is nothing but the atomic mass of the substance expressed in gram. मोलर मास हेच त्या सबस्टन्सचं काय असणार आहे ऍटोमिक मास, बट ओनली इट इज एक्सपेक्टेड दॅट इट शुड बी एक्सप्रेस इन दी ग्रॅम. ते आपण ग्रॅम मध्ये एक्सप्रेस केलेलं असलं पाहिजे. पाहूयात वेगळ्या पद्धतीने सांगतो. मी जर असं म्हणलं एका सबस्टन्सचं मॉलिक्युलर मास किंवा फॉर्म्युला मास, कार्बन डायऑक्साइड घ्या. इफ द मॉलिक्युलर मास means the mass of the molecule or the formula mass of carbon dioxide is 44 U. मित्रांनो कार्बन डायऑक्साइडचं मॉलिक्युलर मास किंवा फॉर्म्युला मास किती आलं 44. आता फॉर्म्युला मास कसं फाइंड आउट केलंय तुम्हाला माहितीये, किंवा मॉलिक्युलर मास आपण कसं फाइंड आउट करत असतो हे माहितीये तुम्हाला, फॉर्म्युला तोच आहे. इट इज इक्वल टू कार्बन किती आहेत 1 इंटू एव्हरेज ऍटोमिक मास of carbon plus oxygen किती 2 times average atomic mass of oxygen. डन. मग आता पहा 1 into atomic mass of carbon किती आहे 12 plus 2 into average atomic mass of oxygen 16. 12 plus 16 to the 32 is equal to 44 U. हे काय आलं याचं, या कार्बन डायऑक्साइड हे आहे मॉलिक्युलर मास, किंवा जर फॉर्म्युला आपण CO2 म्हणतोय तर ते त्याचं फॉर्म्युला मास आहे. डन. हेच फक्त जर मी 44 ग्रॅम पर मोल म्हणलं तर हे काय झालं त्याचं मोलर मास. कारण मित्रांनो कार्बन डायऑक्साइडचा 1 मोल म्हणजेच कोण असणार आहे CO2, हा किती आहे 1 मोल. मग त्या 1 मोल CO2 चं जे मास असणार आहे, फक्त आपण ते कशात एक्सप्रेस केले ग्रॅम मध्ये, ते काय असणार त्याचं मोलर मास. मित्रांनो तुमच्या व्हॅल्यू लक्षात आले असतील कशा प्रकारे आपण सांगत असतो. जर आपण युनिफाईड मास मध्ये एक्सप्रेस केले असतील तर ते आपण त्यांचे मॉलिक्युलर मास किंवा फॉर्म्युला मास म्हणत असतो किंवा ऍटोमिक मास म्हणत असतो. बट इफ दिस ऍटोमिक मास, फॉर्म्युला मास और द मॉलिक्युलर मास आर एक्सप्रेस इन ग्रॅम, ते जर आपण ग्रॅम मध्ये एक्सप्रेस केले 1 मोल साठी तर ते काय झालं त्याचे मोलर मास. ओके, आता मित्रांनो आपण एक जनरल रिलेशनशिप सांगतोय आणि यानंतर कसे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे याच्यावरती आपण बोलणार आहोत. पाहू. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू, हे तुम्हाला 9th मध्ये झालेलं होतं, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास अपॉन मोलर मास. मित्रांनो फार महत्वाचा फॉर्म्युला आहे. नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट कसे करणार आपण, बाय युजिंग द फॉर्म्युला मास अपॉन मोलर मास. या फॉर्म्युलेच्या साहाय्याने आपण ते फाइंड आउट करणार आहोत. ठीक आहे, यासाठी मी काही एक्झाम्पल्स देतो, मग तुमच्या लक्षात यायला सोपं जाईल. फर्स्ट वन, if 88 gram of a substance, तो मी डायरेक्टली याला म्हणतो, of a carbon dioxide gas is taken in a container then calculate the number of moles in a container. तर मित्रांनो आपण फक्त काय म्हणलं, इफ 88 ग्रॅम ऑफ CO2 गॅस इज टेकन इन अ कंटेनर, एका कंटेनर मध्ये आपण किती 88 ग्रॅम हा काय घेतलेला आहे CO2 गॅस घेतलेला आहे. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचे, नंबर ऑफ मोल्स इन कंटेनर, त्या कंटेनर मध्ये नंबर ऑफ मोल्स किती असतील. तर सॉल्व्ह करण्याची मेथड, गिवन 88 ग्रॅम आहे, इट इज द मास ऑफ, ते मास आहे त्याचं,
mass of CO2 gas is equal to 88 gram. Done. To find, काय फाइंड आउट करायचे आपल्याला? नंबर ऑफ मोल्स ऑफ CO2. ठीक आहे. आणि खाली सोल्युशन. फॉर्म्युला काय मित्रांनो आपला? नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास अपॉन मोलर मास. आता पहा, मास किती दिले आपल्याला? 88. व्हॉट इज द मोलर मास ऑफ CO2? मित्रांनो, मग CO2 चं मोलर मास किती? तर ते कसं फाइंड आउट करायचं तुम्हाला माहित आहे? हे मॉलिक्युलर मास फाइंड आउट करायचं याचं. आणि ते मॉलिक्युलर मास जर आपण कशामध्ये एक्सप्रेस केले? ग्रॅम मध्ये, तर ते काय झालं? त्याचं मोलर मास. आता मी काय म्हणतोय पहा, CO2 चं मॉलिक्युलर मास किती आहे? कार्बन 12, ऑक्सिजन 16, 2 जा. ओके, हे किती आलं आपल्याला? 44. हे जे मॉलिक्युलर मास किती आलं याचं? 44 युनिफाईड मास. अँड इफ इट इज एक्सप्रेस इन दी ग्रॅम, तर आपण त्याला म्हणणार आहोत मोलर मास. आणि आपल्याला माहिती आहे मोलर मास युनिट असतं ग्रॅम पर मोल. तर ऍक्च्युअली CO2 चं मोलर मास किती आहे? 44 ग्रॅम पर मोल. आता पहा, मास युनिट काय आहे? ग्रॅम. आणि मोलर मास किती आपलं? 44 ग्रॅम पर मोल. मित्रांनो, मग आता हा ग्रॅम आणि हा ग्रॅम कट होईल, आपल्याला काय मिळेल? 44 2 जा 88. आता पर मोल तो डिवाइड आहे, तो वरती आला की मोलच्या डोक्यावरती -1 आहे, तो वरती आला की प्लस होईल. म्हणजे आपल्याला काय मिळतील? 2 मोल. झालं. तर मग आपण नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट केलेले आहेत. लक्ष देते आपण कशा प्रकारे नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करू शकतो. पुढे जातोय आपण. मी आणखी एक एक्झाम्पल सांगतो. "49 ग्रॅम ऑफ 49 ग्रॅम ऑफ sulfuric acid is dissolved in water." मित्रांनो, 49 ग्रॅम ऑफ सल्फ्युरिक ऍसिड वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलेला आहे. देन कॅल्क्युलेट दी नंबर ऑफ मोल्स ऑफ sulfuric acid dissolved in water. तर मित्रांनो, आपल्याला त्याचे नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करायचे आहेत. गिवन मास ऑफ सल्फ्युरिक ऍसिडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे H2SO4. किती? H2SO4 चं मास किती दिले आपल्याला? 49 एवढे ग्रॅम्स आहेत. 49 ग्रॅम. टू फाइंड, आणि काय फाइंड आउट करायचे आपल्याला आता? नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स ऑफ H2SO4 इज इक्वल टू हाऊ मच. ठीक आहे. सोल्युशन मध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपल्याला नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करायचे आहेत. मग आपल्या नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला लिहूयात आपण. नंबर ऑफ मोल्स is equal to mass in gram, ऍक्च्युअली काय असतं ग्रॅम मध्ये, अपॉन मोलर मास इन ग्रॅम पर मोल. ठीक आहे. मग आपल्याला आता मास माहिती आहे, मोलर मास आपल्याला नंबर ऑफ मोल्स काढायचे. मग आपल्याला कोण माहिती असला पाहिजे? मोलर मास. आपण अगोदर मोलर मास फाइंड आउट करून घेऊ. मग मी इथे म्हणतोय मोलर मास ऑफ H2SO4 इज इक्वल टू, मित्रांनो डायरेक्टली मी लिहितोय, फॉर्म्युला माहिती आहे 2 इंटू व्हॉट इज द मास ऑफ हायड्रोजन 1 प्लस 1 इंटू सल्फरचा ऍव्हरेज ॲटॉमिक मास 32 प्लस 4 इंटू 16 इज इक्वल टू 2 प्लस 32 प्लस 64 इज इक्वल टू 98.
आणि मित्रांनो आपण काय फाइंड आउट केलं, मोलर मास त्याचं युनिट काय असणार आहे, ग्रॅम पर मोल. ठीक आहे, हे व्हॅल्यू आपण पुटअप करतोय. मास 3 ग्राम, किती मास आहे आपल्याकडे आता 49 अपॉन मोलर मास इन ग्रॅम पर मोल किती आहे 98. आता याचं युनिट आहे ग्रॅम आणि याचं युनिट काय ग्रॅम पर मोल. मिळणारी व्हॅल्यू काय असणार आहे आपली 0.5. ओके, आता ग्रॅम ग्रॅम कट झाले, पर मोल वरती आला मोल 0.5 मोल. अशा प्रकारे. तर मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल नंबर ऑफ मोल्स कसे फाइंड आउट करायचे. ओके, आता याच्यावरती तुम्हाला एक सॉल्व्ह करण्यासाठी होमवर्क साठी एक देत आहे, ते या प्रकारे. कॅल्क्युलेट दी पहा होमवर्क साठी कॅल्क्युलेट दी number of moles in 51 gram of ammonia. मित्रांनो थोडा चेंज करून देतो. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स इन 90 gram of water. ओके, याच्यामध्ये तुम्हाला H2O हा फॉर्म्युला आहे. H चे नंबर ऑफ मोल्स आणि ऑक्सिजन हायड्रोजनचा ॲटॉमिक मास आणि ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास माहिती असणं अपेक्षित आहे. तर मित्रांनो आज आपण या लेक्चर मध्ये फॉर्म्युला मास अभ्यासले, त्याच्यावरती काही न्यूमेरिकल्स अभ्यासले, तुम्हाला होमवर्क साठी पण दिलेले आहेत. त्यानंतर आपण अभ्यासलं मोलर मास आणि त्याच्यावरतीचे काही न्यूमेरिकल्स मी तुम्हाला नंबर ऑफ मोलच्या टर्म्स मध्ये सॉल्व्ह करून दाखवले, काही होमवर्क साठी दिलेले आहेत. ओके फ्रेंड्स, थँक्स.